कुंभ राशीसाठी 25 मे ते 31 मे 2026 हा आठवडा जणू काळाच्या पडद्यामागे लपलेले काही गूढ सत्य उघड करणारा ठरणार आहे. रात्रीच्या आकाशात शांतपणे फिरणारे ग्रह या काळात तुमच्या आयुष्याभोवती अशी ऊर्जा निर्माण करत आहेत जी तुम्हाला आतून पूर्णपणे बदलून टाकू शकते. तुम्हाला कदाचित अजूनही कल्पना नसेल, पण ब्रह्मांडाने तुमच्यासाठी काही विशेष योजना आधीच तयार केली आहे आणि त्या योजनेचे संकेत आता हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचू लागतील. या आठवड्याच्या सुरुवातीलाच मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवू शकते. बाहेरून सर्व काही ठीक असूनही आतून सतत काहीतरी बदल होणार आहे अशी भावना राहील. कुंभ राशीचे लोक सहसा भविष्याचा वेगळ्या कल्पना मांडणारे आणि जगाकडे इतरांपेक्षा वेगळ्या नजरेने पाहणारे असतात. पण या आठवड्यात तुमची हीच वेगळी विचारसरणी तुम्हाला इतरांपेक्षा पुढे घेऊन जाईल. गेल्या काही महिन्यात तुम्हाला असे वाटले असेल की लोक तुम्हाला पूर्णपणे समजून घेत नाहीत. तुमच्या भावना, तुमची स्वप्ने किंवा तुमचा संघर्ष अनेकांना दिसत नाही. पण आता विश्व तुम्हाला अशा लोकांपासून दूर नेत आहे जे तुमच्या ऊर्जेला कमी करतात आणि अशा लोकांजवळ जवळ आणत आहेत जे तुमच्या आत्म्याला प्रेरणा देतील. 25 मे पासून तुमच्या आयुष्यात नवीन शक्यता जाग्या होऊ लागतील. एखादी अचानक भेट, एखादा मेसेज, एखादा विचार किंवा एखादी संधी, या सर्व गोष्टी सामान्य वाटल्या तरी त्यामागे नियतीचा मोठा संकेत दडलेला असेल. त्यामुळे या आठवड्यात प्रत्येक छोट्या घटनेकडे लक्ष द्या, कारण ब्रह्मांड तुमच्याशी योगायोगाच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. कुंभ राशी, या काळात तुमच्या अंतर्मनाची शक्ती खूप वाढेल. काही गोष्टी आधी जाणवल्यासारख्या वाटतील. कोणावर विश्वास ठेवावा, कोणापासून दूर राहावे किंवा कोणता निर्णय योग्य आहे हे तुम्हाला आतून स्पष्ट समजू लागेल. त्यामुळे इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या अंतर्ज्ञानावर अधिक विश्वास ठेवा. करिअरच्या बाबतीत हा आठवडा खूप वेगळे वळण घेणार आहे. काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक नवीन कल्पना सुचतील ज्या पुढे मोठे यश देऊ शकतात. विशेषतः सोशल मीडिया, तंत्रज्ञान, कला, लेखन, संशोधन किंवा लोकांशी संवादाशी संबंधित क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ आहे. ऑफिसमध्ये तुमच्या वेगळ्या विचारसरणीकडे आता गांभीर्याने पाहिले जाईल. काही जणांना नवीन जबाबदारी मिळेल, काहींना दूरच्या ठिकाणाहून कामाची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ऑनलाईन माध्यमातून फायदा होण्याचे संकेत आहेत. आर्थिक बाबतीत हा आठवडा अचानक लाभ देणारा ठरू शकतो. काहींना अनपेक्षित पैसे मिळू शकतात. थांबलेले काम पूर्ण होऊन फायदा मिळेल. मात्र या आठवड्यात विश्व तुम्हाला एक गोष्ट शिकवेल. पैसा फक्त कमवण्यासाठी नसतो, तर योग्य ठिकाणी वापरण्यासाठीही असतो. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ खूप गूढ आहे. कुंभ राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात, पण त्यांच्या मनात भावना खूप खोल असतात. या आठवड्यात काही जुन्या भावना पुन्हा जाग्या होऊ शकतात. एखादी व्यक्ती जी आधी दूर गेली होती ती पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकते. ज्यांचे नाते सुरू आहे त्यांच्यासाठी हा काळ जवळीक वाढवणार आहे. मनातील गैरसमज दूर होतील. काही जणांना जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. अविवाहित लोकांसाठी हा आठवडा खास आहे. अचानक एखाद्या व्यक्तीकडे मन आकर्षित होऊ शकते आणि हे आकर्षण फक्त दिसण्यामुळे नसून आत्मिक पातळीवर जाणवेल. मात्र विश्व तुम्हाला एक इशारा देत आहे. तुमच्या स्वप्नांना आदर न करणाऱ्या लोकांना तुमच्या आयुष्यात जास्त जागा देऊ नका, कारण या आठवड्यात तुमच्या आत्ममूल्याची जाणीव अधिक स्पष्ट होईल. तुम्ही किती खास आहात हे आता तुम्हालाच नव्याने समजेल. कौटुंबिक वातावरणात काही बदल दिसतील. घरातील एखाद्या व्यक्तीसोबत महत्त्वाचा संवाद होऊ शकतो. काही जुन्या तणावावर तोडगा निघेल. घरात आध्यात्मिक वातावरण वाढू शकते. आरोग्याच्या बाबतीत मानसिक विश्रांती महत्त्वाची आहे. सतत विचार करणे, भविष्याबद्दल चिंता करणे किंवा भावनांना मनात ठेवणे यामुळे थकवा जाणवू शकतो. या आठवड्यात स्वतःला थोडा वेळ द्या. संगीत, ध्यान किंवा एकांत तुम्हाला आतून शांत करेल. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा अत्यंत प्रभावशाली आहे. काही कुंभ राशीच्या लोकांना वारंवार विशिष्ट स्वप्ने पडू शकतात. एखादी संख्या, एखादा शब्द किंवा एखादी आठवण सतत समोर येऊ शकते. हे संकेत दुर्लक्ष करू नका. ब्रह्मांड तुमच्यासाठी पुढचा मार्ग तयार करत आहे. 30 मे ते 31 मे हे दिवस विशेष ऊर्जावान असतील. या दिवसात घेतलेले निर्णय पुढील अनेक महिन्यांवर परिणाम करू शकतात. त्यामुळे घाई न करता शांतपणे विचार करा. तुमच्या मनाचा पहिला आवाजच योग्य असेल. या आठवड्यात तुम्ही इतरांसारखे नाही आणि हीच तुमची सर्वात मोठी ताकद असेल. कुंभ राशी, हा आठवडा नशिबाचे गुप्त दरवाजे उघडण्याचा काळ ठरणार आहे. अनेक दिवसांपासून तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अर्धवट राहिल्यासारख्या वाटत होत्या.
काही स्वप्ने जणू हाताजवळ येऊनही दूर जात होती, पण आता ग्रहांची हालचाल अशी होत आहे की ब्रह्मांड स्वतः तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा प्रवाहित करू लागले आहेत. या आठवड्याची सुरुवात एका विचित्र जाणीवेने होईल. तुम्हाला सतत असे वाटेल की काहीतरी मोठे घडण्याच्या अगदी जवळ आले आहे. ही भावना उगाच नसेल, कारण तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा अध्याय आता बदलू लागणार आहे. कुंभ राशीचे लोक जन्मताच वेगळे असतात. त्यांचे विचार इतरांपेक्षा पुढचे असतात. ते जगाला फक्त जसे आहे तसे पाहत नाहीत, तर ते कसे असू शकते हेही पाहतात. पण या वेगळेपणामुळे अनेकदा लोक तुम्हाला चुकीचे समजतात. काही वेळा तुम्हाला स्वतःला प्रश्न पडतो की मी इतका वेगळा का आहे. या आठवड्यात विश्व तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे, कारण तुमचे वेगळेपण हेच तुमचे भाग्य आहे. 25 मे नंतर तुमच्या आयुष्यात अशा घटना घडतील ज्या तुम्हाला आतून जागं करतील. काही लोक अचानक तुमच्यापासून दूर जातील. काही नाती शांतपणे संपतील. सुरुवातीला हे दुःखद वाटेल, पण नंतर तुम्हाला समजेल की ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात जागा मोकळी करत होते. अशा लोकांसाठी जे खरोखर तुमच्या आत्म्याशी जोडलेले आहेत. या आठवड्यात एकटेपणा तुमच्यासाठी शिक्षा नसून शक्ती ठरेल. जेव्हा तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवाल तेव्हा तुम्ही तुमच्या मनात अनेक नवीन कल्पना जन्म घेतील. काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक नवीन व्यवसाय, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन जीवनमार्गाचा प्रेरणाही मिळू शकते. करिअरमध्ये हा आठवडा परिवर्तन घडवणारा आहे. आतापर्यंत तुम्ही ज्या कामात अडकलेले वाटत होता त्यात आता नवीन दिशा दिसेल. काहींना अचानक नवीन ऑफर मिळेल. काही लोकांना सोशल मीडिया, इंटरनेट, तंत्रज्ञान, शिक्षण किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रातून मोठी संधी मिळण्याचे योग आहेत. विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या शब्दांमध्ये एक वेगळे आकर्षण असेल. तुम्ही जे बोलाल त्याचा लोकांवर खोल प्रभाव पडेल. त्यामुळे मीटिंग, मुलाखत, प्रेझेंटेशन किंवा सोशल मीडियावरील कामांसाठी हा काळ खूप शुभ आहे. आर्थिक बाबतीतही आशादायक बदल दिसत आहेत. काही लोकांना अचानक पैसे मिळू शकतात. एखादी जुनी अडचण सुटेल. मात्र विश्व तुम्हाला सांगत आहे की आता पैशांबाबत अधिक शहाणपणाने निर्णय घ्या, कारण पुढील काही महिन्यात तुमच्यासमोर मोठ्या संधी येऊ शकतात. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूप रहस्यमय आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक मनात तीव्र भावना निर्माण होऊ शकतात. काही लोकांना दैवी जोडणीसारखा अनुभव येईल, जणू ती व्यक्ती आधीपासूनच तुमच्या आयुष्याचा भाग होती. विश्व तुम्हाला या आठवड्यात एक मोठा धडा शिकवणार आहे. स्वतःला हरवून मिळवलेले प्रेम कधीच पूर्ण नसते. म्हणूनच आता तुम्ही अशा लोकांपासून दूर जाऊ लागाल जे तुमच्या आत्मविश्वासाला कमी करतात. आणि आश्चर्य म्हणजे हे अंतरच पुढे तुमच्या आनंदाचे कारण बनेल. कौटुंबिक जीवनात काही शांत पण महत्त्वाचे बदल दिसतील. घरातील एखादी व्यक्ती अचानक तुमच्यासमोर मन मोकळे करू शकते. काही जुन्या गैरसमजांवर पडदा पडेल. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा झोप आणि मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे. तुमचे मन सतत सक्रिय असते, त्यामुळे कधी कधी शरीरापेक्षा मन जास्त थकते. या आठवड्यात रात्री उशिरापर्यंत विचार करत बसणे टाळा. ध्यान, संगीत किंवा चंद्रप्रकाशात शांत वेळ घालवणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा अत्यंत शक्तिशाली आहे. काही कुंभ राशीच्या लोकांना सतत काही विशिष्ट संकेत दिसतील. एखादे गाणे पुन्हा पुन्हा ऐकू येणे, एखादी संख्या वारंवार दिसणे किंवा अचानक जुन्या आठवणी जाग्या होणे हे योगायोग नसतील. 30 मेच्या आसपास एखादी अशी घटना घडू शकते जी तुमच्या विचारसरणीत कायमचा बदल घडवेल. कदाचित एखादी व्यक्ती, एखादी संधी किंवा एखादा निर्णय तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देईल. या आठवड्याचा शेवट तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवून देईल. तुम्ही जे शोधत होता ते बाहेर नव्हते, ते तुमच्यातच दडलेले होते. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या आत्म्यात एक अशी प्रकाश शक्ती आहे जी योग्य वेळ येताच संपूर्ण अंधार बदलू शकते. त्यामुळे स्वतःच्या वेगळेपणाला कधीही कमी समजू नका, कारण ब्रह्मांडाने तुम्हाला गर्दीत हरवण्यासाठी नाही, तर स्वतःचा वेगळा मार्ग तयार करण्यासाठी जन्माला घातले आहे.